हॅलो. मॅथमॅटिकल मेथड्स या आपल्या दुसऱ्या चॅप्टरचं आजचं हे 7वं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. त्याच्या अंतर्गत समजावून घेणार आहोत स्केलर प्रॉडक्ट म्हणजे काय आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. या आधीच्या सेशन्समध्ये आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स याचा अभ्यास केला होता. त्याच्या अंतर्गत आपण ट्रायंगल लॉ किंवा लॉ पॅरलोग्राम पाहिला होता आणि आज आपण बघणार आहोत ते मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. आपल्याला माहिती आहे की जर सिम्पली आपण स्केलर आणि स्केलर यांचा जर प्रॉडक्ट घेतला म्हणजे स्केलर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर डेफिनेटली आपल्याला काय मिळेल तर स्केलर क्वांटिटी मिळेल. आणि स्केलर क्वांटिटीने जर आपण वेक्टर क्वांटिटीला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला नेहमी जी मिळणारी क्वांटिटी आहे ती वेक्टर क्वांटिटी असणार आहे. पण बऱ्याचदा काय होतं की ज्या वेळेला सेम टाईपचे किंवा डिफरंट टाईपचे समजा वेक्टर्स हे जर आपण एकमेकांना मल्टिप्लाय करत असू तर काही वेळेला जी क्वांटिटी आपल्याला मिळते ती स्केलर असते तर काही वेळेला ती वेक्टर असते. आणि ज्या वेळेला दोन वेक्टरचा प्रॉडक्ट हा जनरली आपल्याला स्केलर प्रॉडक्ट दिसतो किंवा येणारी जी रिझल्टंट क्वांटिटी आहे ती जर स्केलर असेल तर आपण त्याला स्केलर प्रॉडक्ट असं म्हणतो. किंवा जर त्या दोन वेक्टर्सचा जो रिझल्टंट आहे तो जर मल्टिप्लिकेशन नंतर वेक्टर क्वांटिटी आले तर आपण त्याला वेक्टर प्रॉडक्ट असं म्हणतो. हे सिम्पली आपल्याला सांगता येईल. तर आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे स्केलर प्रॉडक्ट म्हणजे बेसिकली काय आणि मग त्याच्यानंतर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपण बघणार आहोत. तर बोलूया स्केलर प्रॉडक्टकडे. सो स्केलर प्रॉडक्ट ब्रॅकेटमध्ये लिहिले बघा डॉट प्रॉडक्ट म्हणजे या स्केलर प्रॉडक्टला डॉट प्रॉडक्ट असं सुद्धा म्हणतात. तर त्याची डेफिनेशन सांगायची झाली तर बघा कशी सांगता येईल आपल्याला. द स्केलर प्रॉडक्ट ऑर डॉट प्रॉडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स p bar and q bar is defined as the product of magnitudes of the two vectors and the cosine of angle between the two vectors. म्हणजे जर स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट जर आपल्याला डिफाईन करायचं असेल कंडिशन काय आहे दोन्ही जे वेक्टर्स आहेत ते काय असले पाहिजे नॉन झिरो वेक्टर्स असले पाहिजेत. आणि जर त्यांचं आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर तो आपण कसा लिहू शकतो बघा स्केलर प्रॉडक्ट. तर इथे काय म्हटलंय प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ द टू वेक्टर्स म्हणजे दोन वेक्टर्सचे जे काही मॅग्निट्यूड असतील ते आणि या दोन वेक्टर्स मधला जो अँगल असेल त्याचा कोसाइन बघायचा. या सगळ्याचा प्रॉडक्ट तुम्हाला काय देतो तर या दोन वेक्टरचा स्केलर प्रॉडक्ट देतो. आणि यांचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत तेव्हा मध्ये आपण डॉटचं चिन्ह वापरतो आणि म्हणून त्याला आपण डॉट प्रॉडक्ट असं सुद्धा म्हणतो. सो जर स्केलर प्रॉडक्ट जर आपल्याला लिहायचं झाला पी बार आणि क्यू बार मधला तर आपण कसं लिहू शकतो बघा. जर पी बार आणि क्यू बार यांचं मल्टिप्लिकेशन आपण करतोय आणि डॉट प्रॉडक्ट किंवा स्केलर प्रॉडक्ट जर घेत असू तर डेफिनेशन नुसार आपण कसं लिहू शकतो बघा पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. म्हणजे काय म्हटलं होतं आपल्याला सांगितलं होतं की ही जी डेफिनेशन आहे स्केलर प्रॉडक्टची ती कशी आहे तर प्रॉडक्ट कोणाचा मॅग्निट्यूड ऑफ द टू वेक्टर्स म्हणजे आता पी बार आणि क्यू बारची जी मॅग्निट्यूड आहे ती किती आहे पी आणि क्यू असणार आहे रिस्पेक्टिव्हली. आणि पुढे काय म्हटलं होतं अँड द कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन द टू वेक्टर्स. सो हे जर पी बार आणि क्यू बार हे जे दोन वेक्टर्स आहेत याच्या मधला जर अँगल थिटा असेल तर आपण कसं लिहू शकतो पी क्यू इंटू कॉस थिटा. कारण इथे म्हटलं बघा अँड द कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन द टू वेक्टर्स. ओके सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. आणि पाहिजे असेल तर आपण पुढे मेन्शन करून ठेवूया वेअर थिटा इज द अँगल बिटवीन पी बार अँड क्यू बार. सो सिम्पली तुम्हाला कळलंय की स्केलर प्रॉडक्ट का म्हटलंय तर ज्या वेळेला आपण हा जेव्हा गुणाकार घेणार असू त्यावेळेला काय होईल तर तुम्हाला जी आहे व्हॅल्यू ती मिळेल ती स्केलर असणार आहे. अर्थातच जर तुम्ही पुढे जेव्हा थिटाबद्दल जेव्हा तुम्ही बघणार आहात बरोबर आहे ना. सो इथे ही मॅग्निट्यूड असणार आहे हे दोन्ही ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आणि इथे कॉस थिटा म्हणजे काहीतरी एक सर्टन व्हॅल्यू मिळेल तुम्हाला आणि त्याच्यामुळे ही जी काही व्हॅल्यू हा जो रिझल्टंट असणार आहे हा तुम्हाला स्केलर क्वांटिटी मिळाली आहे बघा. आणि इथे आपण डॉट टाकून गुणाकार केलेला आहे बघा. सो हे सुद्धा मल्टिप्लिकेशनच आहे. इथे आपण डॉट वापरलाय म्हणून याला आपण डॉट प्रॉडक्ट असं सुद्धा म्हणतो. तर याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या पहिल्यांदा समजून घेऊया आणि मग त्याच्यानंतर पुढे जेव्हा आपण पुढच्या सेशनमध्ये बघू तेव्हा आपण समजून घेऊ वेक्टर प्रॉडक्ट म्हणजे काय. तर तुर्तास आता बोलूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रॉडक्टकडे.
तर बघा पहिली कॅरेक्टरिस्टिक काय आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला असं विचारलं जाईल डिफाईन स्केलर प्रॉडक्ट ऑर डॉट प्रॉडक्ट. सो तुम्हाला 1 मार्काला ती डेफिनेशन लिहायची आणि समजा तुम्हाला 4 कॅरेक्टरिस्टिक्स विचारल्या तर तुम्हाला यातल्या कुठल्याही 4 कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या आहेत. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक तुमच्या समोर ठेवली बघा, द स्केलर प्रॉडक्ट ऑफ द 2 वेक्टर्स इज इक्विव्हॅलंट टू द प्रॉडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ 1 वेक्टर with the magnitude of the component of the other vector in the direction of first. So थोडंसं समजायला कठीण जाईल तुम्हाला, थोडंसं सोपं करून सांगतोय तुम्हाला. बघा काय सांगितलंय त्यांनी की ही जी काही स्केलर प्रॉडक्ट आहे हा 2 वेक्टरचा, इट इज इक्वलंट टू काय म्हटलंय, प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ 1 वेक्टर. म्हणजे समजा ते 2 वेक्टर आपल्याला जे दिले आहेत त्यातल्या एका वेक्टरची मॅग्निट्यूड घ्यायची आणि दुसरा जो आपला वेक्टर आहे त्याचा जो कंपोनेंट आहे. ओके, बघा इथे डेफिनेशन मध्ये नीट समजून घ्या. फक्त इथे काय म्हटलंय की मॅग्निट्यूड ऑफ 1 वेक्टर म्हणजे एक वेक्टर तुम्ही क्लिअर कट घेणार आहात, त्याची मॅग्निट्यूड घेणार आहात आणि जो दुसरा वेक्टर असणार आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही त्याचे 2 कंपोनेंट्स घेणार. इथे काय म्हटलं बघा, कंपोनंट ऑफ द अदर वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ द फर्स्ट. म्हणजे जो दुसरा वेक्टर तुम्ही घेणार आहात त्याचे 2 कंपोनंट्स घेणार आहात, बरोबर आहे. म्हणजे आपण रेक्टँग्युलर कंपोनंट आपण मागच्या वेळेला सेशनमध्ये आपण बघितले होते, बरोबर. तर त्या ह्याच्यामध्ये आपण ते डिस्कसही केलं होतं, ज्याला आपण रेक्टँग्युलर कंपोनंट असं वगैरे म्हटलं होतं. एक्स डिरेक्शनमध्ये आपण RX घेतला होता आणि वाय डिरेक्शनमध्ये आपण RY घेतला होता. ओके, सो त्याच पद्धतीने त्यांनी काय म्हटलंय की तो जो की दुसरा वेक्टर आहे त्याचा कंपोनंट तुम्हाला घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण वेक्टर न घ्यायचा, त्याचा कंपोनंट घ्यायचा. तर 2 कंपोनंट्स आपण डिफाईन करतो, एक साइन आणि कॉस. पैकी आपण काय केलं होतं की जो एक्स डिरेक्शन मध्ये जो असतो तो आपण कॉस घेतलाय आणि वाय डिरेक्शन मध्ये आपण साइन कंपोनंट घेतलेला होता, बरोबर आहे. मग त्या पीच्या डिरेक्शन मधला जो काही कंपोनंट असेल, भले तो साइन असेल किंवा कॉस असेल, जो काही असेल तो, बरोबर ना. पण आता आपल्याला माहिती आहे, आपण जी डेफिनेशन बघितली त्यात आपल्याला कळलंय की पी क्यू कॉस थिटा असं आपण म्हटलं होतं. सो डेफिनेटली तो कॉस येणार आहे आणि म्हणून पी इंटू क्यू कॉस थिटा. सो जो नुसता आपला क्यू जो आहे आपला दुसरा वेक्टर त्याचा पीच्या डिरेक्शन मध्ये असणारा कंपोनेंट काय असणार आहे, तर क्यू कॉस थिटा असणार आहे. हा लक्षात घ्या. आणि मग याचा प्रॉडक्ट तुम्हाला काय देईल, तर स्केलर प्रॉडक्ट या 2 वेक्टरचा देईल. तर हे तुम्हाला फक्त मी थोडक्यात एक्सप्लेन करतो. पुस्तकामध्ये जी डायग्राम दाखवली आहे त्याच्यापेक्षा मी थोडीशी वेगळी दाखवते तुम्हाला कन्सेप्ट एकदम क्लिअर होण्यासाठी. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला हे एक्सप्लेन करण्याची गरज नाही. कॅरेक्टरिस्टिक विचारली आहे, समजा ही तुम्हाला पाठ करता आली तर बघा, किंवा तुम्हाला अंडरस्टँडिंगने तुम्हाला लिहिता येईल. प्रॉडक्ट कुणाकुणाचा घ्यायचा आहे बघा, तर एक वेक्टर पूर्ण घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या केसमध्ये तो पी बार असणार आहे आणि जो क्यू आहे त्याचा काय करायचं आपल्याला, पीच्या डिरेक्शन मध्ये असलेला कंपोनंट घ्यायचा आहे, त्याची मॅग्निट्यूड, यांचा गुणाकार आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजेच काय होईल ते तुम्हाला मी आता दाखवतो सिम्पली. हे तुम्ही परीक्षेमध्ये एक्सप्लेन नका करत राहू, मी फक्त तुम्हाला कळण्यासाठी हे दाखवतोय. त्याच्यावरती एक नजर टाका. समजा आपण 2 वेक्टर्स समजा असे घेतले, ओके, ज्याच्यामध्ये आता आपल्याला नावं द्यायची ती आपण देऊन टाकूया. इथे जो ओरिजिन आहे त्याला ओ म्हटले मी, आणि त्यानंतर हे जे 2 वेक्टर्स आहेत, एका साईडला मी पी नाव दिलंय, एका दुसऱ्या पॉईंटला मी क्यू नाव दिलंय, बरोबर आहे. त्याच्यामुळे होईल काय बघा, या दोघांमध्ये जो तयार झालेला अँगल आहे तो थिटा तयार झाला. ओके, जसं आता आपण इथे बघितलं होतं, ज्याचा आपल्याला कोसाइन वगैरे बघायचा असतो. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत बघा, मी सिम्पली काय करतोय तर यांना नावं देऊन टाकतोय. एकाला मी पी बार म्हटलंय, ऑब्व्हियसली जो पीच्या डिरेक्शनमध्ये आहे, हा जो वेक्टर आहे ओपी त्याला आपण पी बार म्हटलंय, आणि ओकीचा जो तुम्हाला वेक्टर दिसतोय त्याला आपण क्यू बार असं म्हटलंय. आता पुढे जाऊन आपण काय करणार आहोत बघा सिम्पली, तर हा क्यू वरून एक परपेंडिक्युलर मी इथे टाकला, बरोबर आहे. आता हा का केलाय ते मी तुम्हाला सांगतो. आता तत्पूर्वी मी हे काय करतोय, ही एक बाजू जोडून घेतोय आणि तुम्हाला जे रेक्टँग्युलर कंपोनंट मी तुम्हाला शिकवलं होतं, बरोबर आहे, त्याच पद्धतीची डायग्राम मी तुमच्या समोर आणली, जिथे आपण RX आणि RY डिफाईन केले होते. आता परिस्थिती बघा इथे काय झाली. आता हा अँगल झाला थिटा, हा जर वेक्टर क्यू झाला तर हे बघा, हे ते ऍक्च्युली रिझोल्युशन होईल. त्याच्यामध्ये याला काय म्हणणार तुम्ही, तर क्यू साइन थिटा, आणि हा असणार आहे क्यू कॉस थिटा, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे मी त्यांची नावं देऊन टाकतो. ओके, क्यू कॉस थिटा आहे आणि इकडचा आहे तो क्यू साइन थिटा आहे. ठीक आहे. आता हे दुसऱ्या पद्धतीने पण मी तुम्हाला सांगू शकतो. तिथे आपण केलं होतं तिथेच तुम्हाला हे माहित होतं. जर तुम्ही त्याच्याकडे बघितलात तिकडे मागे जाऊन त्या रिझोल्युशन ऑफ वेक्टर्सच्या आर्टिकलमध्ये, तर तुम्हाला हे समजेल की तो तिथे अर्थात आपण रिझल्टंटचा ते जे सिम्बॉल होता तो आपण आर वापरला होता. त्यामुळे आर कॉस थिटा आणि आर साइन थिटा असं आपण कन्सिडरेशन मध्ये घेतलं होतं. इथे आपण
तो जो वेक्टर आहे तो क्यू घेतलाय, बरोबर आहे. त्यामुळे क्यू साइन थिटा आणि क्यू कॉस थिटा असे ते कंपोनंट झाले. आता इथे तुम्हाला दुसऱ्याही बाबतीत मी तुम्हाला सांगतो बघा. इथे हा क्यू झाला, इथे तुम्हाला दिसतो हा राईट अँगल ट्रायंगल आहे सिम्पली, बरोबर आहे. हा क्यू कॉस थिटा आहे, बरोबर, आणि हा क्यू साइन थिटा आहे. जर तुम्ही चेक करून बघितलात तर आपल्या पायथागोरस थेरमनुसार मग काय होईल बघा, याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर, माहिती आहे ना, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. ओके, सो इथे याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर समजा आपण केला तर हा काय होईल, क्यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, आणि ही बाजू काय असणार आहे, क्यू साइन थिटा एवढीच असणार आहे, बरोबर आहे. हा याला पॅरलल आहे. सो याचा स्क्वेअर किती होईल, क्यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. आणि मग काय होईल, क्यू स्क्वेअर कॉमन येईल, आणि मग काय होईल, क्यू स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे तो किती आयडेंटिटीनुसार, त्या आयडेंटिटीनुसार काय होईल तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 होतो. आणि म्हणून मग क्यू स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये 1 म्हणजे मग अंडर रूट फक्त काय शिल्लक राहिला, क्यू स्क्वेअर म्हणजेच अंडर रूट क्यू स्क्वेअर म्हणजेच क्यू. तर हे तुम्हाला इथे या पद्धतीने पण सिद्ध करता येईल. मी तुम्हाला फक्त कळण्यासाठी सांगितलं, हे तुम्हाला डोक्यात ठेवून काही करायचं नाही आहे. ओके, मी दोन्ही मेथडनी तुम्हाला सांगितलं की इथे क्यू कॉस थिटा आहे आणि इथे क्यू कॉस थिटा आहे आणि इथे क्यू साइन थिटा आहे. हे दोन्ही मेथडनी तुम्ही कसंही लक्षात ठेवा. तर मला सांगायचा मुद्दा काय होता बघा, तर त्यांनी काय सांगितलंय स्केलर प्रॉडक्ट म्हणजे काय आहे, तर हा जो पी आहे तुमचा मॅग्निट्यूड ऑफ द वन वेक्टर, म्हणजे हा जो वेक्टर आहे आपला ओपी बार, बरोबर आहे, त्याची जी काय मॅग्निट्यूड असेल म्हणजे पी असणार आहे. नुसती मॅग्निट्यूड घेतली तर पी, आणि ते असं म्हणतात की मॅग्निट्यूड ऑफ द कंपोनंट ऑफ द अदर वेक्टर. सो अदर वेक्टर कोण आहे, क्यू. याच्यात दोन कंपोनंट्स आहेत, कुठला, हा क्यू साइन थिटा आणि इकडच्या साईडला क्यू कॉस थिटा. त्यातला कुठला घ्यायला त्यांनी सांगितलंय, कंपोनंट ऑफ द अदर वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ द फर्स्ट. पहिल्याची डिरेक्शन म्हणजे कुठची, या डिरेक्शन मध्ये असणारा कंपोनंट त्याची मॅग्निट्यूड. सो या वेक्टरचे दोन कंपोनंट आहेत आणि या डिरेक्शन मधला कंपोनंट कुठला, तर हा क्यू कॉस थिटा. इथपासून इथपर्यंत याला काय पण नाव दिलेलं नाही आहे, पण याचा अर्थ असा होतो की ही जी काय आहे त्याची मॅग्निट्यूड किती झाली, पी, आणि इथपासून इथपर्यंत हा जो वेक्टर आपण घेतला, दुसरा जो वेक्टर होता आपला क्यू, त्याचा कंपोनंट जो आहे क्यू कॉस थिटा आहे, बरोबर आहे. तर या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे याची पहिली मॅग्निट्यूड घेतली पी आणि त्याच डिरेक्शन मधला क्यूचा कंपोनंट आपण फक्त घेतलाय, तो आहे क्यू कॉस थिटा. यांचा प्रॉडक्ट तुम्हाला काय देईल, तर स्केलर प्रॉडक्ट. म्हणजे आपण जे मगाशी म्हणत होतो बघा, त्या पद्धतीने पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा असं आपल्याला लिहिता येईल. किंवा जर सिम्पली तुमच्या भाषेत जर लिहायचं झालं परत, तर आपण असं लिहू शकतो, पी हा वेगळा लिहिला मी बघा, हा आपला नेहमीची जी मॅग्निट्यूड होती पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड ती होती पी, आणि दुसऱ्या वेक्टरची आपण असं म्हटलं की त्या पीच्याच डिरेक्शन मधली जी काय मॅग्निट्यूड येईल त्या कंपोनंटची ती, म्हणजे ती किती आली, तर क्यू कॉस थिटा असं मी ब्रॅकेटमध्ये लिहिलं. सो याच पद्धतीने हे मी सिम्पली तुम्हाला या पद्धतीने दाखवलं फक्त पी आणि क्यू साठी, बरोबर आहे. तर तुम्ही सिमिलरली तुम्ही काय करू शकता, जर तुम्ही असं लिहू शकत असाल की पी क्यू इज इक्वल टू पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू, आत्ता आपण काय लिहिलंय, पी क्यू कॉस थिटा. तर तसंच तुम्हाला समजा क्यू बार डॉट पी बार लिहायचं असेल, या ठिकाणी समजा हे उलट करायचं असेल तरी तुम्ही करू शकता, क्यू इंटू पी कॉस थिटा असं सुद्धा तुम्हाला सिद्ध करता येऊ शकतं. सो त्या ठिकाणी पण सिंपल परिस्थिती तीच होईल तयार, बरोबर आहे. आणि त्यामुळे तुम्ही तेही सिद्ध करू शकाल. मी फक्त तुम्हाला दाखवलं, इथं तुम्ही काही सिद्ध वगैरे करू नका. मी फक्त कसं येतं ना ॲक्च्युली ते तुम्हाला दाखवलं. तुम्हाला शब्दामध्ये जर हे लिहिता आलं तर सिंपल फक्त ते असं आपण का लिहिलंय त्याचं एक्सप्लेनेशन फक्त मी तुमच्या समोर ठेवलं आहे, की त्यामुळे आपण हे असं लिहू शकतो, पी इंटू क्यू कॉस थिटा. हे फक्त मी तुम्हाला दाखवलं. जर परीक्षेमध्ये नुसती कॅरेक्टरिस्टिक लिहायची असेल तर सिम्पली तुम्हाला हे एक नंबरला जे वाक्य लिहिलेलं दिसते डिरेक्शन ऑफ द फर्स्ट पर्यंत तिथपर्यंत लिहा. तर कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याकडे भरपूर आहेत. ओके, 4च जर लिहिले असतील तर आपण भरपूर बघणार आहोत. आपण 7 कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या सुटेबल 4 वाटतील त्या कुठल्याही तुम्ही 4 लिहू शकता. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण पुढच्या सिंपल कॅरेक्टरिस्टिककडे वळूया. ती एकदम सोपी आहे बघा. त्याच्यावरती लक्ष टाकलं तर लक्षात येईल. स्केलर प्रॉडक्ट ओबेज द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ द वेक्टर मल्टिप्लिकेशन. कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय, तर मगाशी जे आता मी तुम्हाला म्हटलं पी आणि क्यू तुम्ही एक्सचेंज करू शकता, त्यांच्या जागा चेंज करू शकता. ओके, सो म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, तर पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू क्यू बार डॉट पी बार. म्हणजे जर त्यांच्या जागा जरी वेक्टरच्या इथे बदलल्यात स्केलर प्रॉडक्टच्या वेळेला तर चालेल. वेक्टर प्रॉडक्टला वेगळी कंडिशन आहे. ओके, जेव्हा वेक्टर प्रॉडक्ट आपण बघू तेव्हा मी तुम्हाला ते सांगेन. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट, इथं मी पी आणि क्यू लिहिले म्हणजे प्रत्येक तुम्ही पी आणि क्यूच लिहायला पाहिजे असं काही नाही आहे. बंधन लेटरचं काही नाही आहे.
तुम्हाला असं वाटलं की ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार असं लिहायचंय, चालेल का? तर हो, बिंदास चालेल. तुम्हाला जी लेटर्स सुटेबल वाटतील ती तुम्ही घेऊ शकता. पण कम्युटेटिव्ह लॉ याचा अर्थ काय झाला की तुम्ही त्यांच्या जागा त्या वेक्टर्सच्या बदलू शकता. इथे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू क्यू बार डॉट पी बार, हे म्हणजे काय आहे तर कम्युटेटिव्ह लॉ आहे. ओके. तिसरी जी आपली कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्याकडे नजर फिरूया. स्केलर प्रॉडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ द मल्टिप्लिकेशन. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय तर डिस्ट्रीब्युशन पॉसिबल आहे कसं ते तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती पण तुम्हाला कळून जाईल. बघा, पी बार डॉट आणि ब्रॅकेटमध्ये काय घेतलं आपण क्यू बार प्लस आर बार असं जर घेतलं तर आपण हे डिस्ट्रीब्यूट कसं करू शकतो, तर पी बारने आपण क्यू बारला मल्टिप्लाय केलं. तुम्हाला माहिती आहे हे नेहमी आपण जसं मल्टिप्लिकेशन करतो तेच आपण इथे करतोय. तर पी बार डॉट क्यू बार आलं आणि नंतर या पी बारने आपण काय केलं, या आर बारला मल्टिप्लाय केलं, त्यामुळे पी बार डॉट आर बार. सो अशा पद्धतीने आपण हे डिस्ट्रीब्यूट करून टाकलंय, म्हणून याला आपण काय म्हटलंय, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आणि त्यानंतर पुढची कॅरेक्टरिस्टिक एकदम सिंपल आहे. बघा, इफ पी बार इज इक्वल टू क्यू बार अशी जर परिस्थिती असेल तर मग याचा अर्थ काय होईल, तर पी बार आणि क्यू बार जर सेम असतील तर मग तुम्ही कसं लिहिणार, तर पी बार डॉट क्यू बार हे तुम्ही एकतर पी स्क्वेअर म्हणून पण लिहू शकता किंवा क्यू स्क्वेअर असं सुद्धा लिहू शकता. सो ही त्याची सिंपल प्रॉपर्टी आहे, कारण दोघांची जर व्हॅल्यू सेम असतील, पी आणि क्यू हे जर सारखेच असतील तर तुम्ही पी स्क्वेअर पण म्हणू शकता किंवा क्यू स्क्वेअर सुद्धा म्हणू शकता. एकदम सिंपल कॅरेक्टरिस्टिक आहे. तर आत्ताच आपण बघितले एक पहिली कॅरेक्टरिस्टिक जर आपण सोडली, म्हणजे जरा थोडीशी तुम्हाला जर कठीण वाटली पाठ करायला, खरं तर समजून ती लिहायची आहे, लिहूही शकता, नाही असं नाही. तर या 3 कॅरेक्टरिस्टिक तर आपण या लेवलला बघितली. या तिन्ही बघा किती सोपे आहेत. तर या 3 तुम्ही कॅरेक्टरिस्टिक वापरू शकता. त्याच्यानंतर पुढची जी कॅरेक्टरिस्टिक आहे आपली 5वी ती बघा, त्याच्यामध्ये स्पेशल केसेस डिस्कस केलेले आहेत. तर त्याच्यावरती पण एक नजर टाकूया. बघा, स्पेशल केसेस ऑफ स्केलर प्रॉडक्ट. याच्यामध्ये आपण केसेस कशा बघतोय बघा. पहिली केस बघा काय म्हणतो आपण, इफ थीटा इज इक्वल टू 0. ओके, थीटा जर 0 असेल म्हणजेच काय, तर पुढे लिहिलंय आपण, इन एसेन्स द टू वेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर पॅरलल टू इच अदर, देन तुम्ही काय लिहू शकता, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. आता आपण असं म्हटलंय की इफ थिटा इज इक्वल टू 0, बरोबर आहे. सो आपण थिटाची जर व्हॅल्यू इथे 0 सबस्टिट्यूट केली तर आपल्याला माहिती आहे कॉस 0 किती आहे, 1 आहे. आणि म्हणून मग ही व्हॅल्यू किती होईल, तर नुसती पी क्यू इंटू 1 म्हणजेच पी क्यू होऊन जाईल. आणि अशा पद्धतीने आपलं हे लक्षात आले की जर आपण युनिट वेक्टरच्या भाषेत जर बोलतोय त्या ह्याच्यात आपण असं लिहू शकतो की आय कॅप डॉट आय कॅप किंवा जे कॅप डॉट जे कॅप किंवा के कॅप डॉट के कॅप असं जर असेल तर त्याचं उत्तर किती येईल, 1 येईल. हे आत्ता आपल्या लक्षात आलेलं आहे. का आलं हे लक्षात तुमच्या, बरोबर आहे. युनिट वेक्टरचं त्याच्याबरोबरच घेतलेला डॉट प्रॉडक्ट, डॉट प्रॉडक्ट लक्षात घ्या. इथे मध्ये डॉट आहे हे लक्षात घ्या, किंवा स्केलर प्रॉडक्ट म्हणा तुम्ही पाहिजे तर एखाद्या युनिट वेक्टरचा त्याच्याबरोबरच घेतलेला डॉट प्रॉडक्ट किंवा स्केलर प्रॉडक्ट हा किती येतो, तर 1 येतो. हे आत्ता आपल्या या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. कारण त्यावेळेला काय आहे, तर ते दोन्ही जे व्हेक्टर्स आहेत तर डेफिनेटली काय असणार आहे, ते पॅरलल टू इच अदर असणार आहेत. आणि पॅरलल टू इच अदर आहेत त्या परिस्थितीमध्ये अँगल किती आहे, 0 आहे. आणि त्यामुळे मग आपल्याला मॅग्नेट्यूड इथे पी क्यू अशी राहिलेली मिळाली, बरोबर आहे. सो युनिट वेक्टरचा जर गुणाकार केला तर तो किती होतो, तर 1 होतो. ओके. सो सिम्पली जर तुम्ही आय कॅप डॉट आय कॅप जे कॅप डॉट जे कॅप म्हणजे त्याचा त्याच्याशीच घ्यायचा आहे असं जर असेल तर तो प्रॉडक्ट किती येतो, तो 1 येतो. ओके. सो तुम्ही ही जी 5वी कॅरेक्टरिस्टिक आहे ना, याच्यामध्ये आपण 1, 2, 3 असे आपण पार्ट करतोय. पण डेफिनेटली मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की आपल्याला काय करायचंय. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला ही जर डायरेक्ट कॅरेक्टरिस्टिक एवढीच लिहायची असेल, मी निळ्या याच्यामध्ये दिसते कलरमध्ये जी तुम्हाला दिसते तेवढी जरी तुम्ही लिहिलात तरी चालण्यासारखी आहे. आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के डॉट के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 1 असं सुद्धा तुम्ही नुसतं लिहिलात तरी चालेल. फक्त तुम्हाला कळण्यासाठी मी दाखवलं हे कसं येतं ते. आणि समजा या दोन वेक्टर्स मधला जर अँगल 90 डिग्री असेल, म्हणजेच ते जे दोन वेक्टर्स आहेत ते परपेंडिक्युलर आहेत, दे आर नॉर्मल टू इच अदर. परपेंडिक्युलर, नॉर्मल, 90 डिग्री हे सगळं एकच आहे, लक्षात घ्या. ओके. काही ठिकाणी नॉर्मल टू इच अदर असंही असतं, तुम्ही म्हणाल नॉर्मल म्हणजे पण परपेंडिक्युलर. ओके. सो जर ते परपेंडिक्युलर असेल तर मग काय होईल बघा, आपला मगाचा जो फॉर्म्युला होता पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. पण कॉस थिटा किती आहे, 90 आहे. कॉस 0 किती होतो, सॉरी कॉस 90 किती होतो,
कॉस 90 झिरो होतो, बरोबर आहे. सो कॉस 90 जर झिरो झाला तर मग या पी क्यू किती आहे त्याला काय अर्थ नाही, पी क्यू इंटू झिरो. आपल्याला माहिती आहे कुठल्याही नंबरला जर का तुम्ही झिरोने मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येणार आहे, झिरो. सो त्याच्यामुळे तुम्ही इथे हे लक्षात घ्या, या दोघांमधला अँगल 90 डिग्री आहे, बरोबर आहे. म्हणजे मगाशी आपण जे युनिट वेक्टर म्हणतो ते सेम डिरेक्शन मध्ये ते वेक्टर होते म्हणून आय कॅप डॉट आय कॅप घेतला, बरोबर. कारण दोन्ही वेक्टर जर सेम डिरेक्शन मध्ये किंवा पॅरलल असते तर दोघांचाही युनिट वेक्टर काय असला असता, तर एकतर तो आयच्या डिरेक्शन मध्ये एक्स डिरेक्शन मध्ये जर दोन्ही असते तर युनिट वेक्टर काय आले असते दोघांचे पण, तर डेफिनेटली आय कॅप आले असते. समजा ते वाय डिरेक्शन मध्ये असते तर दोन्ही हे वेक्टर्स, तर त्याचे कंपोनेंट्स तुम्हाला डेफिनेटली माहिती आहे की जे होते, तर युनिट वेक्टर जे कॅप इंटू जे कॅप आला असतं. आता इथली परिस्थिती काय आहे बघा, की थिटा 90 डिग्री असं आपण म्हणतोय, बरोबर आहे. मग हे 90 डिग्री मधले अँगल कुठचे आहेत, तर आपल्याला माहिती आहे एक्स डिरेक्शन मध्ये युनिट वेक्टर कुठला आहे, तर आय कॅप आहे. त्याच्यानंतर वाय डिरेक्शन मधला युनिट वेक्टर कुठला आहे, जे कॅप, आणि झेड डिरेक्शन मधला कुठला आहे, के कॅप आहे. त्यामुळे हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, बरोबर आहे. आणि आता आपण तेच म्हणतोय की जर थिटा 90 डिग्री असेल तर त्या दोन वेक्टर मधला, म्हणजे आयदर एक वेक्टर तुमचा एक्स मध्ये असेल तर दुसरा वाय मध्ये असेल किंवा झेड मध्ये असेल, किंवा एक वाय मध्ये एक झेड मध्ये असं पण असू शकेल, बरोबर आहे. म्हणजे तसं असेल तर त्या ठिकाणी तुमचा वेक्टरचं उत्तर किती यायला पाहिजे, तर झिरो येणार आहे. म्हणून आपण पुन्हा पुढची कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्यातलीच ही जी दुसरा पॉईंट आहे आपला, तो काय करू शकतो बघा, तर आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू झिरो असं लिहिलंय बघा. म्हणजे जर त्याच्याशीच जर का आपण डॉट प्रॉडक्ट घेतला तर तो 1 येतो, पण दुसऱ्या कोणाशी जर घ्यायचा असेल डॉट प्रॉडक्ट तो किती येतो, झिरो येतो. हे लक्षात घ्या, कारण इथे काय झालं आपल्याला इथे दिसतंय पी क्यू कॉस थिटा इज इक्वल टू झिरो आपण लिहिलंय, बरोबर आहे. त्यामुळे जर तो दुसऱ्या वेच्या मध्ये असेल, जर 90 डिग्री असेल या दोघांमधला, आपल्याला माहिती आहे आय आणि जे मधला अँगल किती आहे, तर डेफिनेटली 90 डिग्री आहे, बरोबर आहे. कारण आय हा एक्स डिरेक्शन मधला आहे युनिट वेक्टर आणि जे हा वाय डिरेक्शन मधला युनिट वेक्टर आहे. तसंच इथे पण हा वाय मधला आहे, हा झेड मधला आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामधला जो अँगल 90 डिग्री आहे, त्याच्यामुळे मग ती व्हॅल्यू किती येते, इथे 0 येते, इथे 1 येते. तिसरी केस जी आहे ती फक्त मी तुम्हाला तोंडी सांगतो, ती काय मी लिहित नाही इथे. तर इथे तुम्ही या दोन कॅरेक्टरिस्टिक म्हणून पण डिफाईन करू शकता. ही जी पाचवी कॅरेक्टरिस्टिक आहे ना, इथे पण तुम्ही याला एक वेगळा नंबर आणि याला एक वेगळा नंबर देऊ शकता, ठीक आहे. सो या पद्धतीने करू शकता. तिसरी केस मी तुम्हाला ही सांगणार होतो की इथे म्हटलं आपण पॅरलल म्हटलंय, समजा ते अँटी पॅरलल असते, ओके. अँटी पॅरलल असते तर काय झालं असते, कॉस थिटाची व्हॅल्यू इथे जी 1 होती ती काय झाली असती, -1 झाली असती. आणि मग इथे याच्या प्रकारचा काही फॉर्म्युला आपल्याकडे आला नसता, पण केस आपल्याला काय मिळाली असती, तर त्यावेळेला हे जे मॅग्निट्यूड आहे इथे मायनस साईन आला असतं, कारण इथे पी क्यू इंटू मग कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली असती, जर अँटी पॅरलल असते ऑपोजिट डिरेक्शन मध्ये असते तर इथे कॉस थिटा म्हणजे कॉस 180 आणि तो आला असता -1, आणि म्हणून याचं जे उत्तर आहे ते -PQ असं आलं असतं, ओके. मी ते इथे लिहिलं नाही का, कारण मला फक्त या दोनच कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला जर लिहायचे असतील तर ते वेगळ्या लिहा, याच्यासाठी मी सांगतोय. कारण स्पेशल केसेस हे काही कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये असं लिहा असं काही मला वाटत नाही, त्यामुळे ह्याला वेगळा नंबर देऊन टाका. हे स्पेशल केसेस वगैरे तुम्ही काय म्हणू नका उत्तरामध्ये, थेट तुम्ही ही एक कॅरेक्टरिस्टिक म्हणून घ्या, ही एक कॅरेक्टरिस्टिक म्हणून घ्या, ओके. काही वेळेला कॅरेक्टरिस्टिकला प्रॉपर्टीज हा शब्द सुद्धा वापरलेला असतो, हे पण लक्षात घ्या. काही ठिकाणी नुसतं असं विचारलं असेल की राईट द प्रॉपर्टीज ऑफ स्केलर प्रोडक्ट, तर तुम्ही म्हणाला ते प्रॉपर्टीज तर शिकवलेल्याच नाहीत, असं व्हायला नको. तर कॅरेक्टरिस्टिक आणि प्रॉपर्टीज हे ते सिमिलर शब्द जे आहेत ते वापरले जातात, आणि त्याच्यामुळे ते लक्षात घ्या. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला पटकन लक्षात येऊन जाईल. तर याच्यानंतर आपण पुढची जी प्रॉपर्टी आहे तिच्याकडे, किंवा पुढची जी कॅरेक्टरिस्टिक आहे तिच्याकडे आपण बोलूया. आणि बघा काय लिहिली आहे ती, 6वी कॅरेक्टरिस्टिक आपली, स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कंपोनेंट्स, ओके. तर ते कसे कंपोनेंट्स मध्ये एक्सप्रेस केले जातात. खरं तर इथे एक शब्द मिसिंग आहे, तो तुम्हाला सांगतो मी, म्हणजे तुम्ही करेक्शन सुद्धा करा तिथे जर गरज असेल तर. स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स आर एक्सप्रेस्ड असं म्हणा, एक्सप्रेसच्या आधी आर टाका, आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कंपोनेंट्स, ही तुमची कॅरेक्टरिस्टिक राहू शकते. इथपर्यंतच लिहिली तरी हरकत नाही, आणि तुम्हाला ज्यात पुढे पण लिहायचं असेल तर हरकत नाही, मी तुम्हाला दाखवतो काय आहे ते. रेक्टँग्युलर कंपोनेंट म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे, आपण शिकलोय रेक्टँग्युलर कंपोनेंट. तर समजा हा जर पी बार आहे, आपण या पद्धतीने लिहिला, पी एक्स इंटू आय कॅप प्लस पी वाय इंटू जे कॅप प्लस पी झेड इंटू के कॅप, आणि क्यू बार हा जो वेक्टर आहे आपला तो क्यू एक्स आय कॅप क्यू वाय जे कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप असं जर असेल
तर तुम्ही काय करू शकता, जर यांचा डॉट प्रॉडक्ट किंवा स्केलर प्रॉडक्ट कसा लिहू शकता बघा, तर या पद्धतीने रेक्टँग्युलर कंपोनंट कुठचे कुठचे असतात, px qx प्लस py qy प्लस pz qz. ओके, सो ही एवढीच आपली कॅरेक्टरिस्टिक आहे. याचा प्रूफ जो आहे ना तो पुस्तकामध्ये दिला आहे, पण तुम्ही कॅरेक्टरिस्टिक विचारली असेल तर प्रूफ वगैरे देण्याच्या भानगडीत पडू नका. हे एवढं एक वाक्य नुसतं सिम्पली लिहिलात ना, इथे फक्त आर टाका, आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ असं म्हणा, आणि पाहिजे असेल तुम्हाला जर वाटलं तुम्हाला जमत असेल तर हे पण लिहिलं तरी चालेल. पण तो जो प्रूफ आहे पुस्तकामध्ये दिला तो इथे काही कॅरेक्टरिस्टिक म्हणून विचारला असेल तर देऊ नका. समजा ते प्रूव्ह करा असं जर तुम्हाला सांगितलं तर मात्र तुम्ही ते प्रूव्ह करा, आणि त्याचा प्रूफ सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर. पण आधी हे कॅरेक्टरिस्टिक म्हणून जर विचारलं असेल तर फक्त एवढीच कॅरेक्टरिस्टिक तुम्ही लिहायची आहे. ओके, सो पहिली लाईन नुसती लिहिली तरी चालेल, किंवा ज्याला शक्य आहे त्याने हे पण सगळं पुढचं जे आहे 2 पी आणि क्यू वेक्टर आणि मग पी क्यू हे जे काय आहे कॉम्बिनेशन ते सुद्धा तुम्ही लिहिलं तरी चालण्यासारखं आहे. ओके, ठीक आहे. तर पुढच्या पुढच्या कॅरेक्टरिस्टिककडे बोलूया आपण. बघा काय आहे, इफ ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार where a is not equal to 0, it is not necessary that b bar equal to c bar. इथे सिंपल बघा, नॉट नेसेसरीला मी येलो कलर मध्ये हायलाइट केलंय. इथे काय म्हटलंय बघा, सिम्पली जर तुम्ही असं बघितलं ना, आपण जसं ए बार आणि इथे दिसतंय तुम्हाला कॉमनली पटकन तुमच्या असं वाटूनच जातं बघा की ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार आहे. याचा अर्थच असा आहे की बी बार आणि सी बार सारखे आहेत, असं आपल्याला प्रथम दर्शनी जे वाटतं ना तेच त्याने इथे म्हटलंय. इट इज नॉट नेसेसरी दॅट बी बार इज इक्वल टू सी बार. तुम्हाला असं वाटेल ना इथे ए आणि ए आहे कॉमन, आणि इथे बी बार आणि इथे सी बार आहे, म्हणजे बी बार आणि सी बार हे सेमच असणार आहेत असं तुम्हाला वाटेल. पण इथे काय म्हटलं, इट इज नॉट नेसेसरी दॅट बी बार इज इक्वल टू सी बार. म्हणजे बी बार इक्वल टू सी बार असू शकतं, पण ही एकच पॉसिबिलिटी आहे असं नाही. आणि ते का ते फक्त मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. ते पण एक्सप्लेनेशन मी फक्त तुमच्यासाठी देतोय. तुम्हाला ज्या वेळेला कॅरेक्टरिस्टिक म्हणून लिहायचे तेव्हा ही एवढीच लाईन लिहा. ओके, परीक्षेमध्ये जर विचारलं कॅरेक्टरिस्टिकमध्ये जर तुम्ही ही कॅरेक्टरिस्टिक लिहिणार असाल तर एवढंच लिहा. ओके, त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो की केवळ हाच ऑप्शन नाही आहे आपल्याला, बी बार आणि सी बार हे सेमच असतील असं नाही या केसमध्ये. मग दुसरी केस काय शक्य आहे त्याच्यावरती एक नजर टाकूया. हे फक्त तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी देतो, त्यामुळे कच्चं काम म्हणून मी तुम्हाला दाखवतोय फक्त. ओके, म्हणून ते जरा वेगळं हायलाइट मी करतोय. ओके, बघा काय आहे ते. तर आता तुम्हाला इथे दिसतंय की ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार असं लिहिलेलं आहे. समजा मी हा ए बार डॉट सी बार या साईडला नेला तर काय होईल, मायनस होईल ना. मग मी असं लिहू शकतो बघा, सिम्पली ए बार डॉट बी बार मायनस ए बार डॉट सी बार इज इक्वल टू 0. हा इकडचा फक्त या साईडला नेला, बरोबर आहे. आता तुम्ही कॉमन काढू शकता, बरोबर आहे ना, मगाच्या फॉर्म्युलानुसार. तर कॉमन ए बार आहेच, त्यामुळे असं लिहू शकता तुम्ही ए बार डॉट आणि ब्रॅकेटमध्ये लिहिले बी बार डॉट सी बार इज इक्वल टू 0. आता याचा अर्थ मग काय होतं हे तुमच्या लक्षात येते का बघा, इट इम्प्लाइज दॅट आयदर बी बार डॉट सी बार इज इक्वल टू 0. बरोबर आहे. सो इथे जर ही कंडिशन झाली की बी बार मायनस सी बार हा 0 झाला, कारण आपल्याला कंडिशन काय दिली होती, ए इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे ए बार 0 नाही आहे. तर डेफिनेटली तुम्हाला काय कळतंय की बी बार डॉट सी बार हा 0 असू शकतो. सॉरी, बी बार मायनस सी बार काय असू शकतो, 0 असू शकतो. आणि मग तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता की बी बार आणि सी बार हे सारखे आहेत, बरोबर आहे. पण त्याला दुसरा पण एक अर्थ आहे. काय अर्थ आहे बघा, तर दुसरी ही शक्यता आहे की ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार मायनस सी बार. बरोबर आहे ना, कारण आपण हे बघितलंय की समजा याला पी म्हणा, या सगळ्या ब्रॅकेटला क्यू म्हणा, तर पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. बरोबर आहे. आणि कॉस थिटा 0 कधी होतो, ज्या वेळेला तो थिटा 90 आहे, कॉस 90 0 होतो. बरोबर आहे. त्यामुळे आपण असं पण म्हणू शकतो ना की हा ए बार आणि हा टोटल वेक्टर बी बार मायनस सी बार हे एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. बरोबर आहे. आता बी बार मायनस सी बार हा वेक्टर कुठून येतो, तर बी बार आणि सी बार यांच्या सबट्रॅक्शनने हा तयार होईल. बरोबर आहे. त्यामुळे बी बार आणि सी बार सारखे असण्याची गरज नाहीच आहे. फक्त जो काही बी बार आणि सी बार यांच्या सबट्रॅक्शननी एक वेक्टर तयार होतो, तो वेक्टर आणि ए बार हा वेक्टर यांच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे. आणि जर 90 डिग्रीचा अँगल असेल तर मग काय होईल, ए बी कॉस थिटाच्या फॉर्म्युल्यानुसार हा ए, किंवा याला आपण पी म्हणूया आणि याला क्यू म्हणूया, तर पी इंटू क्यू आणि कॉस थिटा हे 90 असल्यामुळे आपल्याला हे उत्तर 0 मिळाले. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की याचा अर्थ असा नाही प्रत्येक वेळेला होणार की बी बार इज इक्वल टू सी बार. सो 2 ऑप्शन्स आहेत इथे. जर अशी कंडिशन असेल तर एकतर बी बार इज इक्वल टू सी बार पण असू शकेल, किंवा दुसरी कंडिशन अशी की
ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार मायनस सी बार असं त्यांनी म्हटलंय. हे मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन केलं. सो नॉट नेसेसरीचा अर्थ लक्षात घ्या. सो फक्त आणि फक्त ही कंडिशन नाही आहे, तर 2 कंडिशन शक्य आहेत असं त्यांनी या कॅरेक्टरिस्टिक मध्ये सांगितलेलं आहे. कारण आपण नाहीतर डायरेक्टली काय कधी कधी वापरून जातो की ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार आहे. हेन्स तुम्ही प्रूव्ह करताना समजा कुठे सांगितलं तर तुम्ही पुढची स्टेप लगेच लिहून टाकाल, देअरफॉर बी बार इज इक्वल टू सी बार. असं डायरेक्ट कन्क्लुजन तुम्ही काढू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, त्यांनी दिलं असेल बी बार डॉट सी बार तर इट्स ओके, पण तुम्ही त्याच्यावरून हे कन्क्लुजन काढू शकत नाही कारण 2 पर्याय आहेत आपल्या समोर, तर तेही असू शकतं. त्यामुळे तुम्ही स्ट्रेट अवे लिहू नाही शकत असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. ओके, सो हे जर तुमच्या लक्षात आलं असेल, या एकूण 7 कॅरेक्टरिस्टिक आपण बघितल्या. तर आता जी मी तुम्हाला 6वी कॅरेक्टरिस्टिक जी म्हटली ना, याचं जे एक्सप्लेनेशन समजा परीक्षेमध्ये समजा प्रूफ द्या किंवा हे सिद्ध करा, शो दॅट, प्रूव्ह दॅट असा जर प्रश्न आला तर तुम्ही काय करणार आहात ते बघा. सो प्रश्न कशा तऱ्हेने विचारला जाऊ शकतो ते पण तुमच्या समोर ठेवतो. सो प्रश्न तुम्हाला दाखवतो आणि मग त्याचं उत्तर जे काय ते तुमच्या समोर आणतो. तर बघा प्रश्न कसा असू शकेल. प्रूव्ह दॅट स्केलर प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कंपोनंट्स. म्हणजे जे आता मी आपल्याकडे जे लिहिली होती कॅरेक्टरिस्टिक तीच फक्त प्रूव्ह करा असं लिहिलंय. फक्त प्रूव्ह दॅट हा शब्द मी लिहिला. प्रूव्ह दॅट द स्केलर प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कंपोनंट्स असं जर विचारलं असेल किंवा सिम्पली तुम्हाला दिलं असेल की पी बार दिलाय, क्यू बार दिलाय, then प्रूव्ह दॅट पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू दिस. ओके, म्हणजे जे ते कॅरेक्टरिस्टिक मध्ये जे लिहिलंय ना सेम तसंच तुम्हाला प्रूव्ह करायचं सांगितलं असेल तर आपण कशा पद्धतीने प्रूव्ह करतोय त्याच्यावरती एक लक्ष टाकूया. बघा आपल्याला प्रूव्ह काय करायचंय बघा, आधी हे लक्षात घ्या काय करायचंय. पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू दिस हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. ओके, सो लेफ्ट हँड साइड आपली काय असणार आहे, पी बार डॉट क्यू बार. त्यामुळे ती पहिली लिहून टाकूया आणि त्याच्यावरून आपण पुढे जाऊन हे असं ऑब्टेन करायचंय. ओके, सो वळूया आपल्या प्रूफकडे. सो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, LHS इज इक्वल टू पी बार डॉट क्यू बार. आणि आपल्याला ते पी बार आणि क्यू बार जे दिलेत बघा इथे, पी बारचे आणि क्यू बारचे जर व्हॅल्यू दिली असेल बरोबर, इथे दिली आहे आणि या असा प्रश्न असेल तर दिलेलं नसणार, ते तुम्ही समजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, पी बार तुम्ही लिहायचा आहे, क्यू बार तुम्ही लिहायचा आहे. ओके, त्यामुळे हे लक्षात घ्या. जर हा प्रश्न आला तर हे तुम्हाला लिहायचं आणि यांनी दिलंच असेल तर प्रश्नच नाही आहे, तर मग काय लॉटरीच. ओके, तर बघा पी एक्स इंटू आय कॅप प्लस पी वाय इंटू जे कॅप प्लस पी झेड इंटू के कॅप ही आपला पी वेक्टर आहे आणि क्यूच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तुमच्या ब्रॅकेटमध्ये समोर मी ठेवल्या आहेत. आणि कंटिन्युएशनसाठी फक्त हे जे इक्वेशन आहे ते मी परत पुढच्या स्लाइडला कंटिन्युएशनसाठी घेतो आणि तिथून आपल्या 2 स्टेपच्या प्रूफला आपण सुरुवात करूया. ठीक आहे, सो LHS इज इक्वल टू जे आहे ते मी कंटिन्युएशनमध्ये ठेवलं आहे बघा. आता आपल्याला माहिती आहे हा जर गुणाकार करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर या पहिल्या टर्मने याला याला आणि याला गुणावं लागेल, नंतर प्लस या टर्मने याला याला आणि याला गुणावं लागेल आणि मग तिसऱ्या टर्मने याला याला आणि याला गुणावं लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला एकूण 9 टर्म्स मिळणार आहेत. ओके, तर पहिल्यांदा आधी ते मांडून घेऊया. आधी याने याला याला आणि याला गुणावं लागेल बरोबर आहे. म्हणून मी ते पहिलं लिहून घेतोय बघा कसं लिहिलंय, पी एक्स इंटू आय कॅप असं लिहिलंय. ह्यातला पहिला त्याने या तिघांना पण गुणायचंय, त्यामुळे ही जी टर्म आहे ती पहिल्यांदा लिहून घेतली. पुन्हा पी वाय इंटू जे कॅपने पुन्हा या तिघांना गुणायचंय म्हणून असं लिहिलंय आणि नंतर पी झेड इंटू के कॅपने पुन्हा या तिघांना गुणायला लागेल आणि मग या सगळ्यांची बेरीज म्हणजे एकूण आपल्याला टर्म किती मिळणार, इथे 3 टर्म, इथे 3 टर्म्स, इथे 3 टर्म्स, अशा एकूण 9 टर्म्स मिळणार आहेत. पण एकदम सोपं काय आहे ते सांगतो बघा तुम्हाला. इथेच आपला मेन विषय संपणार आहे. काय होता आपला विषय, तर बघा इथे जर नीट बघितलं ना तर तुमच्या लक्षात येईल. बघा मग आपण प्रॉपर्टीज मध्ये बघितलं, जेव्हा डॉट प्रॉडक्ट आपण घेतोय तेव्हा आय डॉट आय असेल तरच 1 होणार आहे बरोबर आहे. आणि आय डॉट जे जर असेल तर किती होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे जर याने याला जर आतमध्ये मल्टिप्लाय करायचं झालं तर पी एक्स इंटू क्यू एक्स होईल आणि आय कॅप इंटू आय कॅप किती होईल, 1 होईल. म्हणजे थोडक्यात याचा गुणाकार किती झाला, पी एक्स क्यू एक्स झाला बरोबर. सो पी एक्स इंटू क्यू एक्स इंटू 1 झाला म्हणजे पी एक्स इंटू क्यू एक्स ही पहिली टर्म आली. या पी एक्स इंटू आय कॅपने जर याला मल्टिप्लाय करायचं झालं तर 0च येणार आहे. का, कारण इकडे आय कॅप आहे आणि इकडे जे कॅप आहे, त्यामुळे आय आणि जेचा प्रॉडक्ट किती येतो, 0. तसंच या आय कॅपने इथे जर का के कॅपला मल्टिप्लाय करायचं तरीही प्रॉडक्ट किती येतो, 0. म्हणजे पहिल्या या तुम्हाला हे जी काही ह्या प्लसच्या आधी ही सगळी जी काही क्वांटिटी दिसते त्याच्यामध्ये फक्त पी एक्स इंटू आय कॅप आणि क्यू एक्स इंटू आय कॅप याचंच फक्त जे उत्तर पी एक्स क्यू एक्स आहे तेवढंच शिल्लक राहतं. उरलेल्या दोन्ही क्वांटिटीना आतमध्ये मल्टिप्लाय केलेलं उत्तर किती येतं, 0 येतं.
तसंच काय होईल बघा, इथे या जे कॅपने आय कॅप मल्टिप्लाय केलं तरी उत्तर 0. जेव्हा जे कॅप या दुसऱ्या क्वांटिटीला गुणाकार होईल तेव्हा पी वाय क्यू आय होईल आणि जे कॅप इंटू जे कॅप 1 राहील. पहिली आणि तिसरी क्वांटिटी आय कॅप आणि के कॅप असल्यामुळे 0 होईल. आणि तसंच इथे काय होईल, के कॅप वाली टर्म आहे त्याच्यामुळे पहिली ह्याचा गुणाकार शेवटच्या बरोबर जेव्हा होईल तेव्हा पी झेड क्यू झेड होईल आणि आय कॅप आणि जे कॅप वाल्या टर्म बरोबर 0 0 होईल. बरोबर. त्यामुळे ज्या 9 टर्म आता आपल्याला जे दिसणार आहेत त्या कशा दिसतात बघा, तुमच्या समोर आणतोय. हे बघा, पहिल्या वेळेला गुणाकार पी एक्स क्यू एक्स, या दोन्ही टर्म 0 0 दाखवल्यात मी तुम्हाला. दुसऱ्या याच्यामध्ये काय झालं, पहिली टर्म 0, दुसरी पी वाय क्यू आय झाली. बरोबर ना, कारण इथे जे कॅप वाली टर्म आहे ती फक्त पी वाय क्यू आय राहिली, तिसरी 0 झाली. आणि तिसऱ्या टर्म मध्ये काय झालं, तिसऱ्या केसमध्ये तर 0 0 आणि यांचा गुणाकार पी झेड क्यू झेड असा झाला. बरोबर आहे. आणि मग तुम्ही सिम्पली जर आता हे 0 0 इग्नोर केले तर तुम्ही कसं लिहू शकता, तर पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. सो या पद्धतीने तुम्ही हे ऑब्टेन करू शकता. जर तुम्हाला 2 मार्काला समजा हा प्रूफ विचारला, प्रूव्ह दॅट, तर तुम्ही हे कराल. ओके. सो असा प्रश्न मी तुमच्या समोर ठेवलाय. जर तुम्हाला शो दॅट प्रूव्ह दॅटच्या पॅटर्नमध्ये जर प्रश्न आला तर हे लिहा. अदरवाईज तुम्हाला हे प्रूव्ह करण्याची तिथे गरज नाही कॅरेक्टरिस्टिक म्हणून. ओके. हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे किंवा हा त्याचा प्रूफ आहे. तो फक्त वेगळा प्रश्न जर विचारला तरच तुम्ही तिथे लिहा. जर तुम्हाला सांगितलं 4 कॅरेक्टरिस्टिक लिहा, तर तुम्हाला ज्या सांगितल्यात मी तशा त्यातल्या कुठल्याही तुम्ही 4 सिलेक्ट करा, बेस्ट वाटतील त्या, तुम्हाला जमतील त्या. फक्त डेफिनेशन जी आहे ना आपली ती पहिली, की कोसाइन ऑफ अँगल आपण बघितलं सुरुवातीला, द स्केलर प्रोडक्ट ऑर डॉट प्रोडक्ट इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ 2 वेक्टर्स अँड द कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन 2 वेक्टर्स, असं ती डेफिनेशन आहे आपली नॉर्मली. तर ती जी डेफिनेशन आहे ती 1 मार्काला असेल आणि 4 कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या तुम्हाला 2 मार्काला विचारलेल्या असतील. कदाचित असंही होईल की स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट, हे 3 मार्काला येईल, असंही होऊ शकतं. डायरेक्ट 3 मार्काचा प्रश्न आणि 6 कॅरेक्टरिस्टिक विचारले आहेत, बरोबर ना, डेफिनेशन विचारली नाही, असंही होईल. तर तुम्ही काय करा, 6 कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला काय करायच्यात, थोडक्यात 6 कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही तयार ठेवा. ओके. एक तुमच्याकडे एक्स्ट्रा आहे. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला असा प्रश्न सेट होऊ शकतो. तर याच्यावरती बेस्ट एक न्यूमेरिकल तुम्हाला मी दाखवतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला एक होमवर्कला न्यूमेरिकल देतो. बघा, एक न्यूमेरिकल, फाइंड स्केलर प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स, आणि 2 वेक्टर्स तुमच्याकडे दिलेत बघा, ए बार आणि बी बार. आणि याच्या सोल्युशनकडे डायरेक्ट वळूया. बघा, आपल्याकडे जो फॉर्म्युला आत्ता होता तोच मी थोडासा मॉडिफाय करून घेतो, कारण आपण पी बार डॉट क्यू बार सारखं म्हणतोय म्हणून मी इथे ए बार डॉट बी बार दाखवलंय बघा. सो हे मी जरा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आणलं, ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. ओके. ते पी आणि क्यू सारखे सारखं ऐकून कंटाळा म्हणून ए आणि बी घेतलंय. ओके. सो आता तुम्हाला काय करायचंय, तर ए एक्स आणि बी एक्स यांचा गुणाकार करायचा आहे. आता इथले जे कोइफिशियंट आहेत ना ते जरा तुम्ही बघून घ्या. इथे कोइफिशियंट जे आहेत ना, हे यांचे कोइफिशियंट्स काय काय ते तुम्हाला सांगतो. इथला जो कोइफिशियंट आहे तो किती आहे, तर 2 आहे. इथे बघा चिन्ह आपण लक्षात घ्या, इथे चिन्हच नाही म्हणजे हा प्लस आहे. इथे पण किती आहे हा कोइफिशियंट 4 आहे. इथे मायनस आणि इथे आकडा लिहिलेला नाही, याचा अर्थ इथे 1 के आहे, लक्षात घ्या. नाहीतर तुम्हाला इथे काय आकडा दिसला ना की तुम्हाला लगेच वाटतं की इथे 0 आहे, तर 0 व्हॅल्यू नाही घ्यायची. जर दिलाच नसता, समजा दिलाच नसता, तर मग काय झालं असतं, तर तुम्ही याला 0 ट्रीट केलं असतं. दिलाच नसता म्हणजे काय, तर 2 आय कॅप प्लस 4 जे कॅप एवढंच लिहिलं असेल तर याचा अर्थ तुमचा के कॅपचा कोइफिशियंट किती होता, 0 होता. ओके. आता दिला याचा अर्थ इथे काय आहे, 1 आहे, हे लक्षात घ्या. आणि इथे तसंच बी चे इथे कोइफिशियंट किती आहेत, 4, याचा कोइफिशियंट -3 आणि याचा कोइफिशियंट आहे -2. ओके. सो जर आपण त्या व्हॅल्यूज जर इथे सबस्टिट्यूट केल्या तर काय मिळतील बघा. आता मी काय केलंय बघा, एक्स इंटू बी एक्स. सो एक्सचा कंपोनंट एचा किती आहे, 2 आहे आणि बी एक्सचा किती आहे, 4 आहे. बघा, यांचा आणि याचा नाही केला आहे, हा 4 मी इथनं घेतलाय, लक्षात घ्या. 2 इंटू 4, त्याच्यानंतर इथे +4 आहे आणि इथे -3 आहे. सो प्लस ब्रॅकेटमध्ये टाकून ठेवा हे, कारण नंतर तुम्ही घोळ घालताय परत, म्हणून मी इथे ब्रॅकेट टाकून दाखवलाय. इथे दुसरी क्वांटिटी किती आहे, 4 आणि इथे आहे -3. सो यांचा गुणाकार 4 इंटू -3. ओके. आणि तिसऱ्या याच्यामध्ये -1 येणार आहे इथे आणि हा -2 आहे. सो -1 इंटू -2 असं मी लिहिलंय. ओके. सो पुढे किती येईल, 4 गुणिले 2 किती होईल, 4 इंटू 2 8. इथे येईल -12, कारण 4 इंटू -3 -12 आणि -1 इंटू -2 याचं उत्तर मात्र 2 येईल. तुम्हाला माहिती आहे मायनस मायनस प्लस होते गुणाकार केल्यावर, बरोबर आहे. त्यामुळे इथे 2 झाले. आता हे 8 आणि 2 झाले 10 आणि हे आहेत -12. सो 10तून 12 तर जात नाहीत, तुम्हाला माहिती आहे. आणि मग तुम्ही काय करता, तुमच्या भाषेत
मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करता आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देता, असं तुमचा काहीतरी रूल आहे. काही करा. 10तून तुम्हाला 12 द्यायचं, याचा अर्थ काय, सिम्पली 10 दिलेत, कर्ज तुमच्यावरती 2 रुपयाचं राहिलंय, म्हणजेच उत्तर आहे -2. सो या पद्धतीने तुम्ही याची मॅग्निट्यूड काढू शकता. त्याच पद्धतीने मी तुम्हाला देतोय आणि जसं मी आता इथे मांडलंय ना, सेम तसंच मांडून घ्या. ते काय होईल, तुम्ही गुणाकार भागाकारचा प्रॉब्लेम करताय. ओके. आणखीन एक गोष्ट जी तुम्हाला सांगितली ती पुन्हा एकदा लक्षात ठेवा. समजा इथे 3j ची किंमत आपण लिहिलीच नाही, डायरेक्ट लिहिली 4i कॅप -2k कॅप. याचा अर्थ काय झाला, j ची व्हॅल्यू 0 आहे असं समजून जायचं त्यावेळेला. आता नव्हे, जर असं एखादं दिलं असेल वेक्टर ज्याच्यामध्ये 4i कॅप -2k कॅप, मग तुम्ही जे कॅप तर याच्यात प्रिंटच झाला नाही आहे, तेव्हा लक्षात घ्यायचं की जे कॅपचा कोइफिशियंट 0 असणार आहे. ओके. त्यामुळे मग तुम्ही त्यावेळेला काय कराल, तर हा जो काही तुमचा ay असेल, ओके, किंवा by, जो कुठला वेक्टर ज्याचा तुम्हाला कंपोनंट नाही आहे ज्याचा दिसतोय, तो एकतर y मधला जो कंपोनंट आहे दुसऱ्या टर्म मधला, तिथे तुम्हाला काय दिसेल, तर तो 0 असेल. तर तुम्ही 0 घ्या, म्हणजे ती टर्म जी आहे थोडक्यात y वाली टर्म ती काय होईल, 0च होईल. ओके. दोन्ही 0 असले तरी किंवा एकच 0 असला तरीही. सो या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. तर बघा, आजचा होमवर्क काय आहे तुमच्यासाठी, फाइंड द डॉट प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स. मी मुद्दाम शब्द बदललाय, डॉट प्रॉडक्ट असं म्हटलंय. आपला आता जो प्रश्न बघितला तिथं स्केलर प्रॉडक्ट म्हटलं होतं. स्केलर प्रॉडक्ट आणि डॉट प्रॉडक्ट हे सेमच आहे, तुम्हाला बोललो मी, त्यामुळे थोडंसं बदलून शब्द फक्त बदललाय, समोर ठेवलंय. याला आता आर बार आणि एस बार अशी नावं दिली आहेत. सो तुम्ही फॉर्म्युला जो लिहाल ना, तो आर बार डॉट एस बार साठी तयार करून घ्या, म्हणजे RX, नंतर या पद्धतीने RX SX प्लस RY SY प्लस RZ SZ या पद्धतीने तुमचे राहतील. आणि मग त्याचे कोइफिशियंट काय काय ते बघून घ्या. इथे 5, इथे 3, इथे 2, इथे 2, -4 आणि इथे 7. ओके. सो एकाच ठिकाणी फक्त मायनस झालेलं आहे आणि बाकी ठिकाणी सगळे प्लसच आहेत, काय प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे मधली जी टर्म आहे तुम्हाला माहिती आहे, डेफिनेटली कळलंय की ती निगेटिव्ह असणार आहे. सो फायनल जे काही उत्तर येते ते ऑब्टेन करा आणि मला सेंड करा.